शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अरे कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अशा कुईके राजीनामा द्या. नमस्कार, मी अमोल शिर्के. संगमनेर अकोला टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. मी आज आलो आहे संगमनेर शहरानजीक असलेल्या घोलेवाडी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे जे आदिवासी विद्यार्थी आहे हे या ठिकाणी अर्धनग्न अवस्थेत असून आणि त्यांनी ह्या आश्रमशाळेसमोर हे जे वसतिगृह आहे या वसतिगृहासमोर धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. खरं तर अकोले तालुका हा आदिवासी दुर्गम तालुका आहे. या अकोले तालुक्यातील या ठिकाणी विद्यार्थी बहुसंख्येने या ठिकाणी वसतिगृहात असतात. खरं तर माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या मंत्रिपदाच्या काळात स्वतंत्र आदिवासींसाठी 9% बजेट हे शासनाने राबवलं आणि त्या माध्यमातून ह्या आश्रमशाळा असतील, वसतिगृह सुरू झालेले आहेत. आदिवासींसाठी स्वतंत्र 9% हा निधी त्यांच्यासाठी वापरला जातो. मात्र हे जे आदिवासी तरुण आहेत यांच्यावर नेहमी आंदोलनाची वेळ येते. आज हे जे तरुण आहेत शाळेत शिक्षण घेतात, कोणी कॉलेजला जात आहे, कोणी अकॅडमी करतात आणि त्यांच्यावर अर्धनग्न अवस्थेत होऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे. खरोखर म्हणजे सरकारला किंवा प्रशासकीय यंत्रणेला या आदिवासी बांधवांना आदिवासीच ठेवायचं आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. या ठिकाणी काही तरुण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय मागण्या आहेत. तुम्ही अर्धनग्न अवस्थेत बसलेले आहात, काय मागण्या आहेत? आज अर्धनग्न आंदोलन करण्याचं कारणही तसंच आहे. गेल्या काही दिवसामध्ये 5 ऑगस्ट 2026 रोजी GR येतो महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाचा, परंतु त्याच्यात असं नमूद केलेलं आहे की विद्यार्थ्यांना वयाची अट आहे, 26 वर्षापर्यंत विद्यार्थी शिकू शकतो. इथं मीडियावाले येऊ शकत नाही, इथं कुठलाही मीडियावाले येऊन मुलांची बाईट घेऊ शकत नाही किंवा मुलांमध्ये संपर्क साधू शकत नाही, बातमी प्रसारित करू शकत नाही. जर विद्यार्थ्यांनी तसं बाहेर कोणी बातमी पाठवली तर विद्यार्थ्याचं ऍडमिशन रद्द केलं जाईल. परंतु आपण या देशात लोकशाही बघतोय, आपण या देशात संविधान बघतोय, मग संविधान आहे की नाही आम्हाला हा प्रश्न पडतोय. तुमच्यावर दबाव आहेत का? माध्यमांना तुम्ही प्रतिक्रिया, तुमच्या दबाव आहे? हो, नक्कीच दबाव विद्यार्थ्यांवरती दिला जातोय. आपल्या जे आदिवासी विकास विभागांचा असेल ते सांगतायत की कुठल्याही व्यक्ती आतमध्ये येता कामा नये आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनही करू नये. मग वारंवार विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय हा दूर होणार तरी कसा? विद्यार्थ्यांना जर 2011चा GR अजूनपर्यंत नीट लागू केला जात नाही, मग 2026ला GR येतो, त्याची अंमलबजावणी इतके लवकर होते कशी? विद्यार्थ्यांना तेव्हा 2000 रुपये दिले जातात 2011ला आणि आज 2026 चालू असताना विद्यार्थ्यांना 1000 रुपये दिले जातात. मग महागाईच्या दृष्टीने वाढ केली पाहिजे की कमी केलं पाहिजे, हाच आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो. आज आपण बघता आदिवासी समाजाचे 25 आमदार आणि 4 खासदार आहेत, परंतु कुठेही समाजाची बाजू घेताना दिसत नाही. विद्यार्थी आज पूर्ण राज्यात आंदोलन करतायत, परंतु कुठेही विद्यार्थ्यांच्या बाजूने ते उभे राहताना दिसत नाही. तसंच विद्यार्थ्यांना काही कॉलेजेस पासून वसतिगृहापर्यंत अंतर जे असेल त्यांना मर्यादा दिलेली, त्या अंतरापर्यंतच कॉलेज असलं पाहिजे. मग वसतिगृह इतके दूर बांधले, ही आमची विद्यार्थ्यांची चूक आहे का? हे आपल्या आदिवासी विकास विभागाला समजायला पाहिजे की आपल्या विद्यार्थ्यांना इथून कॉलेजला जाण्यासाठी इतकं अंतर होत असेल तर तुम्ही वसतिगृह त्या मापी बांधायला पाहिजे, परंतु त्यांनी तसं कुठेही नियोजन केलेलं नाहीये. मग विद्यार्थ्यांनी करायचं काय? विद्यार्थ्यांना जर बाहेर जिल्ह्यात शिकायला जायचं असेल तर त्यांना फक्त 30% जागा तिथं दिल्या जातील, परंतु स्थानिक विद्यार्थ्यांना 70% जागा दिल्या जातील. मग ज्या जिल्ह्यात जर विद्यार्थी आदिवासी समाजाचे कमी असतील मग त्यांना तिथं ते जागा देणार. मग बाहेरून जाणारे खूप विद्यार्थी जर असतील, पुण्यासारख्या ठिकाणी असेल, शिक्षणाचं माहेरघर समजलं जातो आपण, मग तिथं विद्यार्थी जास्त संख्येने जातात. मग तिथं जास्त संख्येने बाहेरून विद्यार्थी गेले आणि त्यांना 30% जागा तिथं शिल्लक ठेवल्या तर ते विद्यार्थी शिकणार कसं? मग त्यांच्यावर हा एक अन्यायच होतोय. हे सर्व GR मध्ये 14 ऑगस्ट 2026ला त्यांनी हे सर्व गोष्टी व्यवस्थित करून दिल्या, परंतु आमचं मागणी होती की महागाईच्या दृष्टीने या सर्व गोष्टी त्याच्यात ऍड केल्या पाहिजे. आपण जर बघतो 2011च्या GR मध्ये आदिवासी विकास विभाग सांगतोय स्नेह संमेलनासाठी 25,000 आणि 2026च्या GR मध्ये सांगताय 15,000मध्येच हे कार्यक्रम केले पाहिजे. कसं शक्य होणार आहे? आम्हाला आदिवासी विकास मंत्री असतील अशोक उईके साहेब आणि आदिवासी आपले आयुक्त मॅडम असतील, त्यांनी हा उत्तर द्यायचंय आम्हाला. आजचा हा तुमचा आंदोलनाचा कितवा दिवस आहे? आमचा अर्धनग्न आंदोलनाचा हा 5वा दिवस आहे, परंतु कुठे याची दखल घेतली जात नाहीये. आणि या सर्व सुस्ताडासारख्या झोपलेल्या प्रशासनाला आणि सरकारला माझी विनंती आहे, आम्ही अर्धनग्न आंदोलनात बसलेलो आहोत, परंतु तुम्हाला लवकरच जाग जर आली नाही तर या सर्व प्रशासनाला आम्ही आज अर्धनग्न केल्याशिवाय राहणार नाही. प्रकल्प अधिकारी असतील, कोणी स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांनी तुमच्या आंदोलनाकडे काही लक्ष दिलं की नाही? कोणी भेट दिली की नाही? आमच्या प्रकल्प अधिकारी मॅडम या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, परंतु त्यांच्याशी हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. कालच या नाशिक पदवी मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे येऊन गेलेले आहेत. त्यांनी आमची काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुक्त मॅडमशी बैठक लावली होती, ते त्यांच्या लेवलला बोललेले आहेत, परंतु आम्हाला अजून काही तसा रिप्लाय आलेला नाही. अजून हे काही तरुण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय सांगशील
खरोखर आदिवासी तरुणांना ज्या पद्धतीने इथं अर्धनग्न अवस्थेत बसावं लागतंय, कुठंतरी आपलं जे सरकार आहे याच्यावर दुर्लक्ष दिसतंय का? दुर्लक्ष 100% आहे. खरं तर आमच्या आदिवासी डिपार्टमेंटचे जवळपास 25 आमदार आहेत आणि 4 खासदार आहेत. ते कुठेतरी ते सक्षम नेतृत्व करताना दिसत नाही, आमचे प्रश्न मार्गी लावताना दिसत नाही. आज तर खरं तर आम्हाला लाजीरवाणी गोष्टी आम्हाला ती खंत आहे का आमचे एवढे 25 आमदार आणि 4 खासदार असूनही आज आमच्या एवढं महाराष्ट्रभर आंदोलन पेटलं विद्यार्थ्यांचं. त्यांची जी मागणी आहे ती जाचक मागणी, काही छोट्या मोठ्या छोटी मोठी मागणी नाहीये जी तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. तुम्ही काही क्षणात ते सॉल्व्ह करू शकता, पण तरी तुम्ही अद्यापही आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तर आमची प्रशासनाला आणि त्या आमदारांना विनंती आहे का तुम्हाला आम्ही त्या नेतृत्व आमच्या समाजाचे प्रश्न मांडायला सॉल्व्ह करण्यासाठी वरती पाठवलं आहे. तर येत्या काळात जर तुम्ही आमचे प्रश्न सोडत नसेल तर येत्या काळात तुम्हाला तुमची जागा पण दाखवली जाईल. आम्हाला हेच सांगायचंय. आज एवढे जाचक निर्णय तुम्ही लागू करता आमच्या वाढत्या महागाईनुसार दरडोईनुसार त्या निर्णयामध्ये बदल व्हायला पाहिजे. त्या महागाईच्या काळानुसार त्या कपात न होता वाढ झाली पाहिजे आणि तुम्ही त्याचा विचार न करता आणखीनच कपात करतात. म्हणजे हा आमचा कोणताही अन्याय करू राहिले विद्यार्थ्यांवर. तुम्ही एक त्याच्यात विशेष बाब असे सांगितले की तुम्ही वसतिगृहात शिकत असताना तुम्ही तुमच्यावर काय अन्याय झाला किंवा काही गोष्टी आढळून आल्या तर तुम्ही त्याच्यावर आवाज उठवायचा नाही. जर आवाज उठवला तर तुमचं ऍडमिशन रद्द करण्यात येईल. हा कोणता निर्णय आहे? हा कोणता नेमकी या देशात लोकशाही चालू आहे का हुकुमशाही चालू आहे? हा पण प्रश्न आम्हाला विद्यार्थ्यांना पडतो. त्याच्यामध्ये 60 आणि 30 70 आणि 30% आट घातली शिक्षणासाठी. तिथं त्यांनी सांगितले का 70% जागा ज्या वसतिगृहात भरल्या जातील त्या स्थानिक लेवलला भरल्या जाईल, स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल. तर मला सांगा, आणि 30% बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाईल. तर मला सांगा, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी आज जिथं आदिवासी समाज कमी आहे तिथं 70% वाटा देऊन स्थानिकांना तिथे 70% जागा भरल्याच जाणार नाही. तर मग 30% जे बाहेरून येतात तिथं सगळं एज्युकेशनल हब म्हणून ओळखलं जाणार. पुण्यासारख्या तिथे सगळं एज्युकेशन अवेलेबल आहे आणि त्याच्यासाठी शिक्षणासाठी बाहेरून पालघर नंदुरबार इथून विद्यार्थी जातात. तर त्यांना ऍडमिशन का नाही भेटलं पाहिजे? त्यांना पण ऍडमिशन भेटलं, त्यांना पण शिक्षणाचं भेटलं पाहिजे, अधिकार भेटला पाहिजे. म्हणून आमच्या अशा अटी ज्या आमच्या शिक्षणावर घात घालत आहेत, ज्या आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, या रद्द झाल्याच पाहिजे. म्हणून आमची प्रमुख मागणी का तो GR आहे तो 5 ऑगस्ट रोजी 2026 काढलेला GR आहे तो रद्द झालाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये 2011ची जो GR आहे त्याची अंमलबजावणी करून त्याच्यात त्या GR मध्ये वाढत्या महागाईनुसार, वाढत्या काळानुसार, वेळेनुसार तो GR मॅनिक्युलेट होऊन त्याच्यामध्ये फेरबदल होऊन, आणि तो पण GR काढताना आम्हाला वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी काढतात ना, तर आम्हाला सगळ्या वसतिगृह महाराष्ट्रातल्या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन तो GR तुम्ही काढला पाहिजे. आणि तसा निर्णय पण त्या 2011 शासन निर्णय का येत्या 3 ते 4 वर्षात तो GR बदल व्हायला पाहिजे. पण हे सरकार, हे प्रशासन तो त्यांच्या मनमानी पद्धतीने कधी पण काही उठून झोपेत उठून काही पण GR काढतात. तर या शासनाचं आणि प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो. आणि लवकरात लवकर आमचे जर प्रश्न मार्गी लागले नाही तर हे अर्धनग्न आंदोलन आज आम्ही इथे बसलोय. महाराष्ट्रभर काही उपोषण करतात, काही बेमुदत आंदोलन घेऊन बसलात. तर येणाऱ्या काळात आम्ही त्यांना ग्वाही देतो का जर तुम्ही आम्ही प्रश्न मार्गी लावले नाही तर येत्या काळात हे आंदोलन तीव्ररित्या तुम्हाला दिसून येणार आहे आणि तुम्हाला तुमची जागा येत्या काळात आम्ही दाखवून देऊ. ओळखी साहेब आदिवासी आहेत, हा. अनेक आमदार पण आदिवासी आहेत. त्यांनी या तुमच्या आंदोलनाकडे काही लक्ष दिलं का नाही? प्रशासकीय पातळीवर मंत्रालयात कुठं बैठक झाली की नाही? प्रशासकीय पातळीवर कालच या संदर्भात आमचे विद्यार्थी जेव्हा अमर उपोषण पुण्याला इथे बसले तर त्यांचा आज 6वा दिवस आहे, आमचा 5वा दिवस आहे. तर त्या संदर्भात सचिव म्हणून आदिवासी विभागाचे त्यांचे व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. तर ते काय विद्यार्थ्यांना काय म्हणले का तुम्ही आता काय तमाशा मांडलाय? आता आम्हाला सांगा, आम्ही तमाशा मांडाय, आम्ही काय तमाशगिरी आहेत का? आमच्या हक्कासाठी आम्ही विद्यार्थी बसलोय, सगळे विद्यार्थी बसलोय, आम्ही आमचा तमाशा मांडत नाही. त्यांना सांगायचं आमचा हक्क मागतोय, आम्ही कोणाची भीक नाही मागत. आम्ही जो GR नुसार जे हक्क आहे तेच अधिकार मागतोय. आम्ही संविधानाने जे आम्हाला सांगितलंय तेच आम्ही हक्क मागतोय. त्या संदर्भात अशोक विकेसन जे आहेत आदिवासी विकास विभागाचे मंत्री, त्यांच्या संदर्भात मुलांनी काही निवेदन त्यांच्या समोर डिबेट केली. तर त्यांनी काय उत्तर दिले का या गोष्टीसाठी आम्हाला वेळ नाही, GR काय बदलणार आहे? म्हणजे तुम्ही आम्हाला तिथे न्याय द्यायला बसलेत का अशी उडूची उत्तर द्यायला बसलेत? तर आम्हाला त्यांना पण सवाल आहे का तुम्ही जर या प्रश्नांना जर न्याय देण्यासाठी तत्पर नसतील तर तुमचा पण राजीनामा आमचा घेतला पाहिजे. आणि आमची मागणीच आहे का तुम्ही पण राजीनामा द्या. आणि त्या संदर्भात या गोष्टीची दखल घेता कालच आमचे अकोला तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी यामाजी लामटे यांचा आमच्या काही सोशल माध्यमातून संवाद झाला. त्यांचं म्हणणं आलं का उद्या म्हणजे ह्या आजच्या दिवशी या प्रश्नांसंदर्भात त्याच्यात पेसावरती असेल, या GR विद्यार्थ्याच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या समस्यांचा सगळा आढावा घेऊन आज आमची 25 आमदारांची मंत्रालय लेवलला बैठक आहे. आज काय निर्णय लागेल तो तुम्हाला कळवण्यात येईल.
पण आमचं म्हणणं आहे आज आम्हाला जो निर्णय आहे तो 100% आमच्या बाजूनच लागला गेला पाहिजे. नाहीतर येत्या काळात आम्ही तुम्हाला हे आंदोलनाच्या स्वरूपातून तीव्र कसं होईल आणि कसं तुम्हाला या येणाऱ्या काळात तुमची जागा दाखवली असेल तर तुम्ही सक्षम नसाल तर आम्हाला तुमची जागा दाखवून देण्यात काही विषय नाहीये. त्याच्यामुळं आमचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे. आमची हीच अपेक्षा आहे येणाऱ्या काळात आम्हाला तुम्हाला पण जर आमचे प्रश्न मार्गी लागत तुमच्याकडून होत असतील तर आम्हाला पण त्या गोष्टीचा अभिमान वाटेल. कारण तुमचे ते कर्तव्य आहे. कारण आम्ही तुम्हाला तिथे पाठवले त्या प्रश्ना सामोरे जाण्यासाठी, ते प्रश्न मांडण्यासाठी, ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. अकोल्यात 9 ऑगस्ट या दिवशी जागतिक आदिवासी दिन फार मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो आदिवासी बांधव अकोल्यात होते. अनेक कार्यक्रम झाले, काही राजकीय सभा झाल्या. आजी माजी लोकप्रतिनिधी एकत्र होते, तुमचे आदिवासी नेते त्यात होते. आता तुम्ही इथं उपोषणाला बसले आहात. ज्या पद्धतीने नेत्यांनी तिथं सर्व आदिवासी बांधवांना एकत्र केलं, आनंद साजरा केला, जल्लोष साजरा केला आणि आज तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसल्यात. तालुक्यातील काही लोकप्रतिनिधींनी, काही नेत्यांनी, काही समाजसेवकांनी तुमच्या आंदोलनाला प्रत्यक्ष भेटून काही पाठिंबा दिलाय का? काही संघटना असतील आमच्या तालुक्यातली असतील, काही नेते असतील, त्यांनी संपर्क पण साधला. काही सत्य अभावी काही त्यांना लक्ष देता येत नाही. पण ठीक आहे, आजूबाजूनी सोशल मीडियाच्या मार्फत आम्हाला संपर्क साधतात. पण काही संघटना असतील ते आम्हाला येऊन पाठिंबा दिला, त्यांनी पण त्यांचे प्रश्न मांडले. आमचे प्रश्न पण मांडवण्याचा ते पाठपुरावा ते करू राहिले. ती आणि सगळ्यात मोठी गोष्ट घडली, स्थानिक जे नेते आहेत म्हणजे मंडळ आहेत, जे सत्तेत आहेत किंवा सत्तेबाहेर आहेत, त्यांनी पण आमची दखल घेऊन माननीय आयुक्त ज्या नीला बनसोड आहेत त्यांच्याशी संपर्क साधला. विशेषतः त्यांच्या लेवलचे जे प्रश्न आहेत ते पण आमच्या इकडे प्रश्न मार्गी लावण्याची त्यांनी आश्वासनं पण दिली. पण आमची खंत कुठे आहे का आमचे जे 25 आमदार आहेत, जे 4 खासदार आहेत, ज्यांच्याकडून ही अपेक्षा आहे, ज्या डिपार्टमेंट लेवलला तुम्ही त्यांच्यासाठी तुम्हाला पाठवले तिथं, तुमच्याकडून हे प्रश्न मार्गी लागले पाहिजे. आम्हाला दुसऱ्यांच्या पाया पडा का लावता तुम्ही, हा प्रश्न आहे आम्हाला. तुम्ही एवढं 9 ऑगस्ट साजरं करता, एवढा चांगली गोष्ट आहे, केलाच पाहिजे, आपला सण आहे उत्सव. पण तुम्ही ज्या जोशाने, ज्या उद्देशाने 9 ऑगस्ट साजरा करताना त्या जोशाने जे ज्वलंत प्रश्न विद्यार्थ्यांचे किंवा समाजाचे असतील ते पण तुम्ही सोडवले पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे तुमच्याकडून. आक्रमक भूमिका आहे त्याची, खरं खरं वास्तव प्रतिक्रिया आहे. आदिवासी जे नेते आहेत त्यांनी या ठिकाणी भेटी द्यायला पाहिजेत. मात्र काही राजकीय अडचणी असतील त्यामुळं लोक येत नाहीत. तू कुठून आलाय? मी अकोले तालुक्यात येतो. गाव कोणतं? सांगवी गाव आहे माझं. सांगवी. हा. काय मागणी? तुला पण आज अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करावं लागतं. हा, कारण की गडचिरोली येथे 6 मुलींना सर्पदंश होतो आणि त्यातील 3 मुली मृत्युमुखी पडतात. याचं कारण काय आहे? कारण की आदिवासी विकास विभागासाठी सेपरेट PWD विभाग आहे. यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात निधी येतो, पण हा निधी कुठे वापरला जात नाही आणि तो निधी दुसरीकडे वर्ग केला जातो आणि त्यामुळे आम्हाला मिळणाऱ्या सोयी सुविधा मिळत नाही. जसे की राहण्यासाठी बेड आहेत, राहण्यासाठी चांगली इमारत, अशा सुविधा मिळत नाही. मग मुलींना कुठेतरी 4 भिंतीमध्ये 10 ते 15 मुलींना ऍडजस्ट करावं लागतं छोट्याशा खोलीमध्ये. मग अशा वेळी सर्प येणार, सर्पदंश होणार. मग हा निधी दुसरीकडे वर्ग केला जातो ना. आणि जसं की गणवेश भत्ता आहे आमचा, तो 2011च्या शासन निर्णयानुसार 2000 होता. त्यानंतर आता 5 ऑगस्ट 2026चा जो शासन निर्णय काढला त्याच्यामध्ये तो 2000 वरतून 1000 वरती केला. तर जसं की बघता शासनाचा महागाईचा निर्देशांक जो वरतीच वाढत चाललेला आहे. मग आमच्या गणवेश भत्त्यामध्ये घट का होते, याचं काहीतरी कारण असलं पाहिजे ना. त्यांनी असला कुठलाही निर्देशांक न देता त्याच्यामध्ये कपात केली गेली. आणि जर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते वाढत्या महागाईनुसार, तर असं का होऊ नये की विद्यार्थ्यांचा गणवेश भत्ता वाढत्या महागाईच्या दृष्टीने तो 2000चा 5000 करायला पाहिजे. आदिवासी विभागासाठी स्वतंत्र 9% निधी आहे आणि कुठेतरी हा निधी दुसरीकडे वापरला जातो. हे तुमच्या लोकप्रतिनिधींचं अपयश नाही का? आदिवासी आमदारांचं, खासदारांचं, त्या लोकप्रतिनिधीचं अपयश वाटत नाही का तुम्हाला? निश्चितच, कारण की आमदारांनी या गोष्टीवरती बोलायला पाहिजे, पण आजपर्यंत कुठलाही आमदार या गोष्टीवरती बोलताना दिसत नाही. नुसतं आमदारच नाही, आता तुमचे मंत्री असतील, उईके साहेब असतील, त्यांनी पण या बाजू मांडल्या पाहिजेत ना. उईके साहेबांनी तर राजीनामा द्यायला पाहिजे, कारण की त्यांनी असा GR काढण्याला मान्यता दिली. त्यांचा आम्ही या गोष्टीसाठी जाहीर निषेध करतो आणि त्यांचा राजीनामा हवा आणि त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही धरणे आंदोलन सोडत नसतो. आदिवासी मंत्री उईकेंनी राजीनामा देण्याची मागणी. तू कुठून आला? तुझं नाव सांग. माझं नाव मानस मरवळ, मी कोळवडेवरतून आलोय. कोळवाडा, राऊरी, संगमनेर पठारावरचं. काय सांगशील, काय मागणी? मागणी काय जी यांनी सांगितली तीच आहे.
मी या ठिकाणी आलो, मला अतिशय दुर्गंधीचा वास येतोय. काय तुम्हाला रोज इथं राहता तुम्ही, काय कसं वाटतं? बरं नाही वाटत, कारण की स्वच्छता एवढी भारी नाही आहे इथं. तू कोणत्या वर्षात शिकतो? कॉलेजला कुठे येतो? तर थर्ड इयरला थर्ड इयरला. कोणत्या कॉलेजला? अमृतवाहिनी. आता काय सांगशील, तू कुठून आला, तुझं नाव सांग. मी पुरुषोत्तम बांगरे, मी लिंगदेवरून येईल. काय आज अर्धनग्न अवस्थेत बसावं लागतंय विविध मागण्यांसाठी, काय वाटतं? काय नाही, शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. शासनाने लक्ष दिलं पाहिजे. खरं तर हे आदिवासी बांधव आहेत, लाजरे बुजरे तरुण आहेत, कधी माध्यमांपुढे बोलायची सवय नाहीये. अजूनही काही तरुण आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगशील, तू कुठून आला? मी पाचनेवरनं आलोय, अकोले तालुक्यातनं, हरिश्चंद्रगडच्या वरती. हा, तर गडचिरोली येथे संदीपने सांगितलं जसं की गडचिरोली येथे अशी घटना झाली की 6 बहिणींना आमच्या सर्पदंश झालाय. म्हणजे 6 बहिणींना सर्पदंश होणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे, नाही का? म्हणजे प्रशासनाने कुठेतरी याच्यावरती काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. आणि ज्या कुटुंबातल्या मुली आज सर्पदंश होऊन एक्सपायर झालेल्या आहेत, त्यांना आमचं असं मत आहे की त्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये शासनाने मदत करावी. आणि ज्या मुली हॉस्पिटलमध्ये आहेत त्या मुलींना शासनाकडून खर्च करण्यात यावा हॉस्पिटलचा. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेंट्रल किचनचं जेवण जे बनतंय ते नाशिकला बनते. नाशिकवरून इकडं तिकडं जाते, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाते. हा हा, नाशिकमध्ये बनते. हा, आणि मळशी सारख्या ठिकाणी असेल, पैठण सारख्या ठिकाणी असेल, म्हणजे त्यामधून विषबाधा होते काहीतरी, नाही का? म्हणजे मागच्या जर 2 वर्षाचा आकडा जर आपण घेतला तर 584 विद्यार्थी विषबाधेनं किंवा सर्पदंशाने आमचे आदिवासी आश्रमशाळेतले विद्यार्थी एक्सपायर झालेले ते. तर आणि जर 2016 पासून धरला तर तो आकडा जवळजवळ 959 आकडा आहे. तर याला जबाबदार कोण? याला जबाबदार हा प्रशासनाला धरावा लागेल. म्हणजे उईके साहेबांचा असेल, सचिवांचा असेल, त्याच्याकडे लक्ष नाहीये. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय. प्रशासनाला जबाबदार धरावा असं मागणी. कुठून आला तू, तुझं नाव सांग. माझं नाव आशुतोष तळपडे, मी अकोले तालुक्यातून सांगवीमधून आलोय. शासनाने जो काही GR काढलाय ते एकदम चुकीचं काढले. आता प्रत्येक याच्यामध्ये आपण पाहतोय एवढी महागाई वाढली, ते चढत्या क्रमानं जाणे पाहिजे ना. पण विद्यार्थ्यांनी कसे आता प्रत्येक याच्यामध्ये कपात केली. आता 2011च्या GR मध्ये आम्हाला इथं मेसमध्ये जेवण सगळं, नाही का, दूध बीज सगळं, त्याच्यामध्ये 50% यांनी घट केली. आणि ते असं झाले. आता इथं एवढी महागाई चालू आहे सर. इथं कपडे शिवायला यायला त्याला खूप पैसे लागतात. पोरं इथं लांब शिकायला जातात. पण यांनी 2000चे 1000 रुपये केले ड्रेस कोडचे पैसे. असे वागू राहिले ते. आणि त्यानंतर इकडं गडचिरोली इथं विषडाऊन झालं ते 6 मुलींनी. ते मग तिथं मग कंची ते म्हणजे सोय नव्हती का यांनी दखल घेता नाही का आली. त्याच्यावर आमचे ते सर म्हणतात, विखे पाटील सर म्हणतात, तो म्हणजे मंत्री म्हणतात तो हॉस्टेल रद्द करण्यात येईल. ते रद्द झालं तर ते म्हणजे ते 6 मुलींचं ते ठीक आहे, पण परत येईल का? आणि बाकीचे ते आमचे तिथं मुली शिक्षण घेतात 201, ते कुठे जाणार? ते कुठं म्हणजे थांबणार? शिक्षणासाठी कुठं थांबणार? ते हॉस्टेल रद्द करून काय होणार आहे का? असं म्हणणं आहे आमचं. अतिशय महत्वाचा मुद्दा यांनी मांडलाय. खरं तर अकोले तालुक्यातीलही आश्रमशाळा असतील, वसतिगृह असतील, यांची परिस्थिती फार काही वेगळी नाहीये. खरोखर अशा अनेकही घटना यापूर्वी घडलेल्या आहे. रवीना लहामटे नावाची मुलगी होती, ती मविशी आश्रमशाळेत शिकत होती. यापूर्वी तिचाही मृत्यू झालेला. तर अनेकदा आम्ही आश्रमशाळांच्या बातम्या करत असतो. खरोखर परिसरामध्ये सोयी सुविधांचा अभाव प्रामुख्याने जाणवतो. अजूनही काही तरुण आहेत, बघूया आपण बोलतोय का. काय सांगशील तू? बोलतो का? नाही बोलतो तू? बोल ना. कुठून आला तू? मी अकोल्यातून रोंबडीवरून आलोय. नाव सांगतो. प्रेम मध्ये माझं नाव आहे. ते तो विखे साहेबांनी जे काढला ना, तो सरासर विद्यार्थ्यांच्या विरुद्ध आहे. तो आम्हाला काही मान्य नाही. आम्हाला असं मानायचं आहे की तो रद्द झाला पाहिजे आणि विखे साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे. आदिवासी विभागाचे जे मंत्री आहेत त्यांनी जो GR आहे तो मागे घ्यावा आणि त्यानंतरच आम्ही हे जे अर्धनग्न अवस्थेतील आंदोलन आहे हे मागं घेऊ, असं या येथील आदिवासी बांधवांचं म्हणणं आहे. खरं तर घुलेवाडी या ठिकाणी हे आजचा 5वा दिवस आहे आणि हे अर्धनग्न अवस्थेतील
आदिवासी बांधवांचं तरुणांचं उपोषण सुरू आहे. खरोखर प्रशासकीय अधिकारी असतील, राजूर प्रकल्पाच्या PO मॅडम असतील, आयुक्त असतील, यांनी या ठिकाणी येऊन या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काहीतरी तोडगा काढण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज पांडेसह मी अमोल शिर्के, संगमनेर. खमंग, अस्सल आणि चमचमीत चवीचा शोध आता संपलाय. गणोरे पंचक्रोशीतील आणि अकोलेकरांसाठी एक मस्त आणि खास ठिकाण, अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट. शुद्ध शाकाहारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे मांसाहारी जेवण, तेही पूर्णपणे स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह. एवढंच नाही तर तुमच्या खास प्रसंगांना अधिक आनंददायी बनवण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे 300 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल. साखरपुडा, सुपारी, वाढदिवस, गेट टुगेदर असो किंवा मग डोहाळे जेवण, प्रत्येक कार्यक्रम करा दणक्यात साजरा. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या किंवा कॉल करून बुकिंग करा. अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट, गणोरे. संपर्क करा 70 38 922 922.